मंडळी, कोकण म्हटल्यानंतर खंयचो सण साजरो होवचो नाही हे शक्य हा काय. आणि त्यात होळी म्हणजे आनंदाच्या शिमगोत्सवाची सुरुवातच. कारण पुढचे 8 तर काही 15 दिवस कोकणातली बरीच हौशी मंडळी स्वतः बरोबर आपल्या माणसांका रंगांच्या धुमाळीत रंगीत करीत बेरंग होऊन नाचतात आणि होळी पेटवून शिमगोत्सवाची सुरुवात धुलीवंदनान करतात. चला तर बघूया आमच्या गावची होळी आणि शिमगोत्सवाची सुरुवात नेमकी कशी होता. तर परंपरेप्रमाणे सगळ्यात आधी आंब्याची फांदी कापून ती जमिनीवर न ठेवता खांद्यावर घेऊन मिरवत आणि अगदी आनंदात गावच्या गवळदेव देवस्थानाची वारी चालू होता. ती होळी घेऊन जाताना गावातल्या थोरा मोठ्यांची चेष्टा मस्करी करणं ही कंटेंट वाल्यांसाठी पर्वणीच असतं. देवस्थानाच्या ठिकाणी पोहोचल्यावर सगळ्यात आधी काजी भाजून घेतले जातात, कारण ह्यात तर काम थोडा वेळ खाऊच असतं. लगोलग होळी उभारूसाठी जमिनीत खड्डो खोदून मग गवळदेव देवस्थानाची पूजा करून घेतली जाता. होळी उभी करून चहू बाजून दगडांची रास केल्यावर पुढचा काम काजी फोडूचा आणि त्यासाठीच अशा सगळे एकत्रित पद्धतीत भाजलेले काजी फोडून घेतात. ह्या काहीसा आटोक्यात दिल्यावर मग होळी पेटवून भोवती प्रदक्षिणा घालून झाल्यावर सगळ्यात महत्वाचा काम ता म्हणजे सालाबादी प्रत्येक कुटुंबाचं नारळ ठेवून घेणं. सालाबाद प्रमाणे गारहाणा, नवस फेडणे आणि नवीन कोणाच्या आडअडचणी असले तर त्याचं नवस बोलण्याचा प्रकार आणि त्यानंतर नारळ फोडून नारळाचा पाणी होळीवर सोडला की प्रसादाची तयारी. आणि हीच गावाकडच्या शिमगोत्सवाची सुरुवात. तर ही आमच्या गावच्या शिमगोत्सवाची सुरुवात तुमका कशी वाटली ती सांगाच. आणि अशा गावाकडच्या गोष्टींसाठी पेजला फॉलो सबस्क्राईब नक्की करा.